या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण स्वस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर शारदीय पौर्णिमा, ज्याला आपण शरद पौर्णिमा म्हणतो आणि कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाणारी पौर्णिमा, याबद्दलची मांडणी कशी करायची आहे, तर त्याचा मुहूर्त कोणता आहे, तिथी कोणती आहे, नेमकं पौर्णिमा कोणत्या दिवशी साजरी करायची आहे, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती काल आलेला आहे. पाहिला नसेल तर नक्की पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्रीमध्ये तुमच्याकडून कोणत्या सेवा राहिल्या असतील किंवा काहीच करणं झालं नसेल तुम्हाला नवरात्रीमध्ये काही कारणाने, तर त्या कोणत्या कोणत्या सेवा आहेत ज्या आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायच्या. त्यांनी ह्या सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार आहे. त्याचसोबत हवन कसं करायचं लक्ष्मीचं आणि त्याचसोबत कोणती कोणती सेवा करायची आहे, ही सर्व माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे नेहमीप्रमाणे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपण भरभरून सेवा आपल्या चॅनलवरती सांगितली. बऱ्याच महिलांनी खूप मनापासून सेवा केलेल्या आहेत. तर काही कारणाने काही महिलांना करणं झालं नाही, सुतक पडलं किंवा विटाळ आला, म्हणजे बाळंतीण झाल्यानंतर जो विटाळ असतो तो, किंवा मासिक धर्माची अडचण आली, त्यामुळे सेवा करणं झालं नाही. त्यामध्ये कन्यापूजन असू द्यात किंवा देवीची ओटी भरणं असू द्यात किंवा हवन करणं असू द्यात, ह्यातल्या काही तुमच्या सेवा राहिल्या असतील तर त्या तुम्ही बिनदिक्कतपणे अगदी सोमवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. नवरात्रीमध्ये राहिलेल्या सेवा या आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केल्यामुळं जितकं पुण्यफळ आपल्याला नवरात्रामध्ये, शारदीय नवरात्रामध्ये मिळणार होतं किंवा मिळालेलं आहे, तितकंच फळ आपल्याला सेवेचं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा सेवा केल्यानं मिळणार आहे. कारण हा दिवस हा माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला देखील तितकंच महत्त्व आहे जितकं शारदीय नवरात्र उत्सवामध्ये ज्या आपण सेवा केल्या, ज्या काही आपण सेवा सांगितल्या, 9 दिवस 10 दिवस ज्या सेवा होत्या, तितकंच त्याची प्रचिती, त्याचं फळ आहे. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला राहिलेल्या आपल्या नवरात्रीमध्ये राहिलेल्या सेवा आपण कोजागिरी पौर्णिमेला करायच्या आहेत. तर बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुबेर, चंद्र, माता लक्ष्मी, इंद्रदेव यांचं पूजन करायचं आहे रात्री 12 वाजता. कोजागिरती कोजागिरती असं म्हणत माता लक्ष्मी, इंद्र आणि कुबेरदेव हे पृथ्वीवर येत असतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता. कोण कोण जागं आहे, कोजागरती कोजागरती असं म्हणतात. आणि जे जे लोक जागे राहून सेवा करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची आणि इंद्रदेवांची, सर्व देवदेवतांची कृपादृष्टी होते. आणि हे झाली रात्रीची सेवा, आपल्याला रात्री करायची आहे. तर आपल्याला दिवसभरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणती कोणती सेवा करायची ते पाहूया. दिवसभरात अर्थातच पौर्णिमा आहे, मग आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन हे करायचंच आहे. आपण प्रत्येक पौर्णिमेला अमावस्याला गोमूत्र, नंतर गंगाजल आणि हळद याचं लेपन करत असतो. त्याचसोबत माता लक्ष्मी आपल्या दारामध्ये उभी आहे, ती पाहती आहे की कोण कोण माझी सेवा करत आहे. त्यामुळे आपल्याला पौर्णिमेची सर्वात प्रथम सेवा आहे ती म्हणजे हळदीचं उंबऱ्याला लेपन. त्याचसोबत सत्यनारायण तर आपल्याला करायचंच आहे. पौर्णिमा आहे, महिन्याचे जे सत्यनारायण आपण करतो आहोत त्यातला सत्यनारायण देखील आपल्याला करायचा आहे. प्रदोष काळी तो सोमवारीच करायचा आहे. त्यानंतर जरी नवरात्रीमध्ये तुमच्याकडून हवन झालं असेल तरीही तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हवन करायचं आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती आहे त्यांनी श्रीसूक्त या मंत्राचं जे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे त्याचा 1 किंवा 16 वेळेस अभिषेक करायचा आहे, किंवा ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात 16 वेळेस करा, 51 वेळेस करा, 108 वेळेस करा. माता लक्ष्मीची सेवा आहे, भरभरून केलीच पाहिजे. जितकी आपण सेवा करणार आहोत तितका मेवा तर मिळणारच आहे. त्यामुळे कमीत कमी 108 वेळेस तरी ह्या मंत्राचा जप करून आपल्याला माता लक्ष्मीला अभिषेक घालायचा आहे. किंवा श्रीसूक्तम, पुरुषसूक्तम, फलश्रुती याचा देखील तुम्ही जलाभिषेक आपण करू शकतो. 1 किंवा 16 वेळेस जे सुरुवातीला सांगितले. त्यानंतर माता लक्ष्मीला अत्तर खूप प्रिय आहे. स्वच्छ कपड्यांनी ती माता लक्ष्मीची मूर्तीपासून अत्तर लावायचं आहे, जे आपण नेहमीच्या सेवेमध्ये महाराजांना देखील लावत असतो. त्याचसोबत माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल खूप प्रिय आहे, ते देखील अर्पण करायचं आहे.
त्याचबरोबर माता लक्ष्मीला गजरा प्रिय आहे. माता लक्ष्मीला आवडत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. त्याचसोबत माता लक्ष्मीला प्रिय आहे ती भगवान विष्णूची सेवा, जी आपण सत्यनारायण करणार आहोत. त्याचसोबत रात्री 12 वाजता आपण व्यंकटेश स्तोत्राची सेवा करणार आहोत, जी विष्णूची सेवा आहे. ह्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर दिवसभरामध्ये केव्हाही जसे जमेल तसे आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, लक्ष्मी खूप चंचल आहे, त्यामुळे की नाही तिला स्थिर करण्यासाठी आपल्याला नारायणाची सेवा करायची असते, म्हणजेच भगवान विष्णूची सेवा करायची असते. आता हवन केव्हा करायचं सांगते. तर सत्यनारायण करून झालं म्हणजे संध्याकाळी प्रदोषकाळी आपल्याला हवन करायचं आहे. आपण जसं नवरात्रीमध्ये केला, अगदी कमीत कमी वेळेमध्ये हवन होतो आणि त्याचसोबत कमीत कमी साहित्यामध्ये देखील होतो. आणि संध्याकाळी सत्यनारायण आपला प्रदोषकाळी झाला की मग सत्यनारायणाच्या समोर आपल्याला कुंकुमार्चन आपण नेहमीच करतो. महिन्याच्या पौर्णिमेला कुंकुमार्चन करतो. नंतर तिथे कुंकुमार्चन झालं की लगेच हवन करून घ्यायचं आहे. मी माझं सांगते की मी संध्याकाळी 5च्या नंतर पूजा मांडणी करणार. त्यानंतर मला वेळ मिळाला तर मी दुर्गा सप्तशतीचं पठण करणार, कारण पौर्णिमा आहे. नाही तर मग मी 11च्या नंतर, कारण आपल्याला जागरण करायचं आहे, त्यामुळे मग रात्री 11च्या नंतर मी दुर्गा सप्तशती करणार. किंवा मग 10:30-11ला बसलं तर माझा आरामात 12:30च्या सेवेपर्यंत दुर्गा सप्तशती पूर्ण होणार. त्यानंतर मी सत्यनारायण झाल्यानंतर समोर कुंकुमार्चन केल्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र करणार, कारण त्याला कमीत कमी वेळ लागतो. दुर्गा सप्तशतीला बराचसा वेळ लागतो. त्यानंतर मग मी समोर हवन करणार. हवनाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतीच आहे. अगदी कमीत कमी साहित्यात होतो. आणि आत्ता आपण मागच्याच आठवड्यामध्ये हवन केलेले त्याचं साहित्य देखील तुमच्याकडे उपलब्ध असेल. कोजागिरी पौर्णिमा आहे, खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे. आणि त्याचसोबत सत्यनारायण भगवान आपण पूजलेले आहेत, त्यांच्यासमोर आपल्याला हवन करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला दवडायची नाही आहे. आणि कितीही तुम्ही गडबडीत असू द्या, उपवास असू द्या. आता अशी पण काही प्रथा आहेत की ज्यांनी नवरात्रातले उपवास केलेले आहेत 9 दिवसाचे, त्यांना आई भगवतीची ही पौर्णिमा करावी लागते. म्हणजे त्या दिवशी बऱ्याच महिलांचे उपवास देखील असणार आहेत. आता आमच्याकडे केलं जातं. आमच्यापासून धाराशिवपासून तुळजापूर खूप जवळ आहे, त्यामुळे काही तुळजापुरामध्ये जे नियम केले जातात आई भवानीच्या गावातले, तेच आमच्यापर्यंत पोहोचलेले असतात. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा हा आम्ही उपवास करतो. म्हणजे नवरात्राचा 9 दिवसाचा उपवास केला म्हणून आम्ही कोजागिरी पौर्णिमेचा उपवास देखील करतो. तुम्ही तुमच्या तब्येतीनुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा. बऱ्याच महिलांना बाहेर जावं लागतं नोकरीनिमित्त, त्यांना नाही शक्य झालं तर मग संध्याकाळी तरी किमान ह्या ज्या सेवा आहेत, अगदी 5-5 मिनिटाच्या सेवा आहेत, त्या तुम्ही कराव्यात. हवनाची सेवा करताना महत्त्वाचं आपल्याला पायस आहे, ज्याच्यामध्ये तांदळाची खीर केली जाते. अगदी तुमच्याकडे केलेला भात असेल, तुम्हाला खीर करायला वेळ नाही भेटला तर त्या भातामध्ये तुम्ही थोडंसं साखर, दूध, तूप घाला आणि मग त्याची छान अशी पातळसर असं थोडंसं उकळून घ्या. अगदी छान असं पायसच म्हणायला पाहिजे, ती खीर तयार होते. आणि आपल्याला नवर्ण मंत्र असू द्यात किंवा श्रीसुक्तम असू द्यात किंवा मग देवीची नावं असू द्यात, हे म्हणून आपल्याला हवन करायचं आहे. आपण नवरात्रीमध्ये ह्याचा डिटेल व्हिडिओ बघितलेलाच आहे. त्याचसोबत 7 कवड्यांची सेवा देखील करू शकतो, जी आपण नवरात्रातल्या सेवेमध्ये पाहिलेली आहे. कशी करायची, काय करायची, तुम्हाला जर त्याचा माहिती हवी असेल तर त्याचा व्हिडिओ पहा, तुम्हाला डिटेल मिळेल. कारण ती सुद्धा अतिशय प्रभावी अशी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. तुम्हाला करणं झालं नसेल तर ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही 7 कवड्यांची सेवा देखील करा. बऱ्याच महिला कुंचन सेवा करत आहेत. कुंचन सेवा देखील खूप प्रभावी सेवा आहे महालक्ष्मी प्राप्तीसाठी. त्यामुळे जर तुम्ही ती करत असाल तर तुम्ही ती देखील सेवा पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा. ह्या दिवशी जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्हाला करता येणार नाही, पण ज्यांना काहीच अडचण नाही आहे त्यांनी मात्र कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, सेवा करण्यासाठीचा, तो चुकवू नका. त्याचबरोबर आता सध्या सगळीकडेच कमलगड्ड्याचे हवनाचे मणी मिळतात. म्हणजे आपण जी दिवाळीतली सेवा करतो ना, तर ते साहित्य पूर्वी फक्त स्वामी समर्थ सेवा केंद्रांमध्येच मिळायचं, जे दीपावली संचामध्ये असायचं. पण आता की नाही, अशाच सेवेकरांच्या संख्येमध्ये भरभरून वाढ झालेली आहे. त्यामुळे आता जिथं धार्मिक साहित्य मिळतं,
बाकीच्या म्हणजे केंद्र सोडून तिथे की नाही कमलगट्ट्याच्या माळेचे मणी देखील उपलब्ध आहेत. म्हणजे बाकीचं जे आपण धनत्रयोदशीची सेवा करतो किंवा लक्ष्मीपूजनाची सेवा करतो, लक्ष्मीपूजनाला जे हवन करतो त्यावेळी जे मणी आपण हवन करतो ना ते देखील उपलब्ध होतात. जर तुम्हाला सहज शक्य होत असेल 5, 7, 9, 11 असे मणी 16पर्यंत तर ते तुम्ही मणी आणा. त्याच्यावर आपण जशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हातात मणी घेऊन सेवा करतो ती सेवा करा, ज्यामध्ये महालक्ष्मी मंत्र आहे किंवा कुबेर मंत्र आहे, श्री सुक्तम आहे, जेवढं जमेल तुम्हाला तेवढं ते मणी हातात घेऊन सेवा करा. त्यानंतर ते मणी तुपात भिजू घाला थोडा वेळ आणि त्यानंतर ती हवन जे करणार आहोत आपण त्यामध्ये एक एक मणी घालून स्वाहाकार करायचा आहे. जो स्वाहाकार आपण नवरात्रामध्ये केला होता, जो मंत्र आपण म्हटला होता किंवा मग नवार्णव मंत्र म्हणत म्हणत देखील तुम्ही स्वाहाकार करू शकता. अतिशय सोपी सेवा आहे पण तितकीच प्रभावी सेवा आहे. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जरी तुम्ही नवरात्रामध्ये हवन केलं असेल तरीही तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीचं हवन चुकवू नका, ह्या सेवा चुकवू नका. आणि बाकीचं तुम्हाला 12 वाजेपर्यंत तर जागरण करायचंच आहे. बाकीच्या सेवा आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेल्याच आहेत. आणि त्याचसोबत आपल्याला 12 ते 12:39पर्यंत कोणती कोणती सेवा करायची हे देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तर सर्वजणांनी सेवा करावी त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी परत आपण भेटणारच आहोत. जास्तीत जास्त लोकांना सेवा सांगा, सेवा करा, सेवेकरी व्हा. आणि सेवा करण्यापेक्षा सेवा शेअर करणं यासारखं मोठं पुण्य दुसरं कोणतंच नाही आहे. कारण आपल्याला एकपट जरी सेवा करणं झालं तर आपण ती सेवा दुसऱ्यांना शेअर केली तर ते जी दुसऱ्यांनी केलेली दुप्पट सेवा आहे ना त्याचं देखील एकपटीचं फळ आपल्याला मिळतं. त्यामुळे जास्तीत जास्त सेवेकरी घडवा आणि जास्तीत जास्त सेवा शेअर करा. चला परत भेटू माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. केलेली सेवा आईसाहेबांच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते परत भेटण्यासाठी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.